किती पण दुःख असू दे, स्वामी समोर आले ना सगळे दुःख क्षणात गायब. दिवसाची सुरुवात तर एकदम घाण झालेली. लगेच माझ्या मित्राला बोलवलं आणि गाडी काढ म्हटलं. पटकन तो पण आला. गाडी घेऊन आम्ही आमच्या कॉलेजला पोहोचलो. खरं तर रिग्रेट आहे मला, मी ह्या कॉलेजला काय ॲडमिशन घेतलं नाव नाही सांगणार, पण खरंच रिग्रेट आहे. सगळे मित्र परत एकत्र आलो. थोडंफार कॅफेमध्ये बसलो, इकडं तिकडं गप्पा वगैरे मारल्या. आणि देन माझी मैत्रीण मला म्हणली चला आपण सलूनमध्ये जाऊया, 1 तासातच माझं काम होईल. 1 तासाचं काम सोडून तिनं मला 4 तास तिथं बसवलं. आता कामासाठी आले म्हणल्यावर खायला तर तिनं घातलंच पाहिजे, म्हणून आम्ही गेलो मोमोज खायला. तिथं मोमोज खाल्ले आणि परत हिची केमिकल ट्रीटमेंट चालू झाली. हिनं नॅनोप्लास्टिया करायचा ठरवला होता, हे पण हिला आजच करायचं होतं. मी खूप बोर झाले होते तिथं बसून बसून. लगेच माझ्या फ्रेंडचा पण कॉल आला, बोलली घरी ये. घरी जाऊन मी ड्रेस चेंज केला आणि आम्ही थेट जाऊन पोचलो स्वामींच्या मंदिरामध्ये. खूप मोठी लाईन होती कारण गुरुवार होता आणि गुरुवारी स्वामींच्या मंदिरात खूप गर्दी असते. स्वामींना समोर पाहिल्यानंतर सगळे दुःख विसरून गेले. जवळच असलेल्या साईबाबांच्या मंदिरातलं पण आम्ही दर्शन घेतलं, देन प्रसाद घेतला आणि आम्ही घरी गेलो. घरी पोचल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट आम्ही झोपी गेलो. खूप कंटाळा आला होता दिवसभर. थँक्यू फॉर. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.